बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यामध्ये ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळावर बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली। ठाण्यातल्या सिनेगॉग चौकातली ही घटना आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे। बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे। ठाण्यामध्ये ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळावर बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। सोबतच बॉम्ब शोधक पथक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे। ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळावर बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आलेली आहे। ठाण्यामध्ये आता पोलीस यंत्रणा सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। बॉम्ब शोधक पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल समोर सिनेगॉग हा चौक आहे आणि या चौकाच्या मागे आपण माझ्या मागे पाहू शकताय हे धर्मस्थळ आहे ज्यू धर्मीयांचं। आणि याच धर्मस्थळाला धमकीचा एक ईमेल आला होता। याच ठिकाणी बॉम्ब असल्याचं त्या ईमेलमध्ये सांगण्यात आलं होतं आणि यानंतर या धर्मस्थळातील नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि पोलिसांच्या 2 ते 3 टीम म्हणजे बॉम्ब शोधक नाशक पथक असेल, त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस स्टेशन यांचे सर्व कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आणि या संपूर्ण जे प्रार्थनास्थळ आहे या प्रार्थनास्थळामधील ज्या ठिकाणी संपूर्ण प्रार्थनास्थळाची तपासणी जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आली। मात्र त्या ठिकाणी कोणताही स्फोटक बॉम्ब हा आढळून न आल्याने आणि त्यामुळेच या ठिकाणची जी वाहतूक आहे ती पूर्णतः बंद करण्यात आली होती। काही तासांसाठी ही वाहतूक बंद करण्यात आली होती, मात्र कोणताही बॉम्ब आणि स्फोटक या ठिकाणी आढळून न आल्याने आता ही जी वाहतूक आहे ती पूर्ववत करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे पोलीस या संपूर्ण घटनेचा त्या ईमेल ज्या ठिकाणावरून आलेला आहे त्या ईमेलचा तपास करत आहेत। हा अज्ञात व्यक्तीचा तपास देखील पोलीस करत आहेत। आता या तपासाअंती काय नेमकं समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या जे ज्यू धर्मीयांचं धर्मस्थळ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथून पुढे तैनात असणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे। सिनेगॉगमध्ये धमकीचा ईमेल आल्याबाबतची माहिती आज 12:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी मिळाली। त्या माहितीनुसार पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ACP आम्ही स्वतः सिनेगॉगच्या ठिकाणी भेट दिली। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सिनेगॉगमधील सर्व स्टाफ तो बाहेर काढण्यात आला। सिनेगॉगच्या जवळचा परिसर हा रिकामा करण्यात आला। समोरचा रस्ता हा थांबवून ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आलं। त्यानंतर त्या ईमेलची पाहणी करून त्या पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी कलम 505 कलम 506 भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। BDDSची तपासणी करण्यात आली। BDDSच्या तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्ब सदृश वस्तू किंवा स्फोटक पदार्थ त्याच्यामध्ये मिळून आलेला नाही आहे। तरीही अजून तपासणी सुरू आहे। आम्ही सिनेगॉगच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत। सर, आपल्याला